हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आज आपण लवकर रेडी होऊन निघालो आहे रुई आणि रुची यांच्या स्कूलमध्ये. तर हा पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. तर सुरुवातीला आपण तयार झालेलो आहे आणि लवकर फास्टमध्ये मी उरकलं होतं आणि सकाळी 9:15 ते 10:15 हा टायमिंग होता रुची आणि रुईच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी मीटिंगचा. तर आम्हाला जे आहे ते टू व्हीलरवरून जायचं होतं. मग त्यासाठी मी रेडी झालेले होते. मग पार्श्वही झोपत नव्हता म्हणून पार्श्वलाही बरोबर घेतलं होतं, कारण त्यालाही त्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं यावर्षी. त्यामुळे पार्श्वलाही सोबत घेतलं होतं आणि मग आम्ही सगळे निघालो. मग नेहमीप्रमाणे रुचीचा आमच्या जो आहे तो रँक आला होता आणि रुही जी आहे ती थोडीशी मागं पडली होती, कारण आता मॅथ्स ही जरा थोडं अवघड होत चाललेलं आहे. तर या पद्धतीने आम्ही टू व्हीलरवरती गेलो होतो. रस्ता खूप खराब होता. रस्ता जो आहे त्याचं काम चाललेलं होतं, त्यामुळे थोडासा वेळ लागला होता. आणि अशा पद्धतीने आम्ही स्कूलमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे रुची ही आमची फर्स्ट आलेली होती. बघू शकता तिचा आपण स्क्रीनशॉट देखील घेतला होता मी. आणि घरी आल्यानंतरून मला जे आहे ते डोकं फार जाम झालं होतं. मग त्यासाठी पहिल्यांदा दोघे येतील म्हणून दोघींसाठी मॅगी बनवली आणि माझ्यासाठी पहिल्यांदा मी चहा करून घेतला. आणि नंतरून मग मला त्यांचा बड्डे असल्यामुळे केक देखील बनवायचा होता. तर पहिल्यांदा मॅगी बनवून घेतली आणि मग केकची तयारी सुरू केली बरोबर त्याच्याच. आणि मग चहा घेऊन जरासं फ्रेश वाटलं. चहा घेऊन फ्रेश वाटलं की मग सुरुवात केली होती केक बनवायला, कारण होता आज ह्यांचा वाढदिवस. त्यामुळे मग केक बनवण्यासाठी सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळीच केक जे आहे ते कटिंग केलं, कारण हे आमच्यांना जे आहे ते केक बड्डे वगैरे असं जास्त काही आवडत नाही. मग बघू शकता बड्डे सेलिब्रेशन केलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. स्टे ट्यून. बाय बाय.